तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सगळेजण गोडाऊनमध्येच असतात आणि तितक्यात अक्षराचं लक्ष सरगमकडे जातं. ती सरगमला विचारते की मॅडम तुम्ही इथे काय करताय, आणि त्यावेळी सरगम तिला सांगते की मी इथूनच जात होते, मला अचानक आरडाओरडा ऐकू आला म्हणून मी इकडे आले. या बायकांनी मला काय घडले ते सांगितलं आणि म्हणून मग मी इथपर्यंत आले. तितक्यात मग अधिपती आणि ओंकारसुद्धा त्या ठिकाणी येतात. अधिपती ओंकारवर सुद्धा चिडलेला असतो. तो म्हणत असतो की बायकांच्या सेफ्टीसाठी आपण एवढं सगळं केलं तरीसुद्धा हा प्रकार कसा काही घडला. मी एकटा कुठे कुठे लक्ष ठेवू, मी तुला सांगितलं होतं ना सगळीकडे नीट लक्ष ठेव, त्या मुकादमाचा नक्कीच काहीतरी घोळ आहे. आणि मग तितक्यात त्याला भुवनेश्वरीचा कॉल येतो. ती विचारते की अधिपती जे काही ऐकलं ते खरं आहे का, आणि त्यावर अधिपती म्हणतो हो आईसाहेब, आम्ही आत्ताच फॅक्टरीमध्ये आलोय, आम्ही त्या मुकादमाला सोडणार नाही. तर भुवनेश्वरीसुद्धा म्हणत असते की अजिबात त्या माणसाला सोडायचं नाही, आम्ही सुद्धा येतच आहोत. आणि हे सगळं ऐकून चंची मात्र खुश होत असते. दुसरीकडे तो मुकादम अजूनही त्याचा गुन्हा मान्य करायला तयार नसतो. तो म्हणत असतो की माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही केलं नाही. पण अक्षरा त्याला गप्प बसायला सांगते. आणि मग तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. तो बायकांना विचारतो की नेमकं काय घडलं इथे. आणि त्यावेळी त्या बायका त्याला सांगतात की धाकटे सरकार, या माणसाची नजर खूप वाईट आहे, याने आपल्या बहिणीवर हात टाकलाय. आणि मग ते ऐकून अधिपती खूप चिडतो. तितक्यात नीलम त्या ठिकाणी येते. अधिपती तिला शांत करत विचारतो की नीलमताई नेमकं काय झालंय. आणि मग नीलम रडतच त्याला सगळा प्रकार सांगते. आणि ते ऐकून अधिपती त्या मुकादमाला खूप मारतो. मात्र तरीही तो मुकादम स्वतःचा गुन्हा कबूल करायला काही तयार होत नाही. तो अधिपतीचा मार खातो, पण तरीसुद्धा म्हणत असतो की मी काही केलेलं नाही आहे, ही पोरगी माझ्यावर खोटे आरोप लावतीये, हीच माझ्या मागे आली होती, मी काही केलं नाही. तर अक्षरा मोठ्याने ओरडून म्हणते की अरे आता तरी खरं बोल, मी स्वतःच्या डोळ्यांनी सगळं काही बघितलंय, लाज वाटत नाही का तुला. मात्र तरीही तो मुकादम काही ऐकत नाही. तो अजूनही नीलमलाच दोष देत असतो. आणि त्यामुळे अधिपती त्याला खूप मारतो, लाथांनी तुडवतो. मात्र तरीही तो माणूस स्वतःचा गुन्हा कबूल करत नाही. तो फक्त हात जोडून म्हणत असतो की माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही केलेलं नाही आहे. आणि त्यामुळे मग अधिपती एक लाकूडच आणतो आणि त्यानेच त्या मुकादमाला मारतो. तर नीलम म्हणत असते की धाकटे सरकार, याने याआधीसुद्धा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता, मला एकटीला बघून याने माझा हात पकडला होता. आणि त्यावेळी अधिपती विचारतो मग ही गोष्ट तुम्ही आम्हाला त्यावेळीच का नाही सांगितली. तरी आम्ही तुम्हाला विचारलं होतं ना की नीलमताई तुम्हाला काही त्रास तर नाही आहे ना. आणि त्यावेळी मग नीलम त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणते की या माणसाने मला धमकी दिली होती की जर तू बाहेर कोणाला काही सांगितलं तर मी तुझ्या घरच्यांना उद्ध्वस्त करेल, त्यांना संपवून टाकेल. आणि त्याने माझ्या गळ्याला चाकूसुद्धा लावला होता, त्यामुळे मी खूप घाबरले होते, मी तुम्हाला काही सांगू शकले नाही. आणि हे ऐकून तर अधिपती त्याच्या एक कानाखालीच मारतो आणि मग तो सरळ भुवनेश्वरीच्या पायाशी जाऊन पडतो. दुसरीकडे आजींनी चारुहास सरांना हा सगळा प्रकार सांगितलेला असतो. ते सुद्धा खूप चिडलेले असतात आणि म्हणत असतात की त्या माणसाला फक्त नोकरीवरून काढून टाकता कामा नये, तर आधी त्याला चांगला चोप द्यायला हवा आणि पोलिसांच्या ताब्यातही द्यायला हवं. अधिपती आहे तिथे म्हटल्यावर काळजी करायची गरज नाही, तो सगळं काही ठीक करेल. तर दुसरीकडे तो रमेश भुवनेश्वरीला म्हणत असतो की बरं झालं थोरले सरकार तुम्ही आलात, आता तुम्हीच मला न्याय द्या, तुम्ही तर मला एवढ्या वर्षांपासून ओळखताना तुम्ही मला नोकरीवर ठेवलं, मी असं काही करेल का. आणि त्यावेळी भुवनेश्वरी त्याच्या कानाखाली मारत म्हणते की हो आम्ही तुला नोकरीवर ठेवलं होतं, पण आज आम्हीच तुला नोकरीवरून काढून टाकत आहे. जो आया बहिणींवर वाईट नजर ठेवतो, त्यांच्यावर हात टाकतो, त्याला इथे स्थान नाही. आणि ते ऐकून रमेश रडतच म्हणत असतो की थोरले सरकार मी खरंच काही केलं नाही, तुम्ही मला नोकरीवरून काढू नका, माझी आई एकटी घरी असते, जर तुम्ही मला नोकरीवरून काढून टाकलं तर आम्ही रस्त्यावर येऊ. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की या सगळ्याचा विचार आधी करायला हवा होता. आणि मग त्यानंतर अधिपती पुन्हा त्याला खूप मारतो. तर भुवनेश्वरी त्याला थांबवत म्हणते की थांबा अधिपती, आता इन्स्पेक्टर साहेबच बघतील पुढे काय करायचं ते, याला कायद्याने शिक्षा व्हायला हवी. आणि मग इन्स्पेक्टर त्या ठिकाणी येतात. भुवनेश्वरी म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, याने आमच्या इथे काम करणाऱ्या एका मुलीवर हात टाकला, याला सोडू नका.
आम्ही सगळेजण या पोरीच्या पाठीमागे उभे आहोत. तर दुसरीकडे चंची दुर्गीला कॉल करते आणि घडलेला सगळा प्रकार हसतच सांगत असते. तर दुर्गी तिला विचारते की यामध्ये तुझा तर काही हात नाही ना. त्यावर चंची म्हणते की नाही ग मम्मी, यात माझा काही हात नाही, जे काही आहे ते त्यांचंच आहे. पण आता तू इथे हवी होती, खूप मजा आली असती. आणि मग ती फोन ठेवून देते. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तक्रार कोण दाखल करणार आहे. त्यावर अधिपती आणि भुवनेश्वरी म्हणतात की आम्ही तक्रार दाखल करू. तर अक्षरा म्हणते आणि मी सगळं काही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलंय, त्यामुळे तुम्हाला जे काही साक्षी पुरावे हवे असतील ते मी देईल. आणि मग त्यानंतर इन्स्पेक्टर त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात त्या रमेशची आई त्या ठिकाणी येते. ती भुवनेश्वरीचे पाय धरून तिच्या पुढे हात जोडत म्हणत असते की थोरले सरकार, माझ्या पोराला माफ करा, ने काही केलं नाही, त्याच्यावर विश्वास ठेवा. मात्र भुवनेश्वरी त्या बाईंचं काही ऐकून घेत नाही. ती म्हणते की तुमचा पोरगा तेवढा चांगला आणि इथे आम्ही जे काही बघितलं ते सगळं खोटं का. त्यावर ती बाई म्हणत असते मला फक्त याचाच आधार आहे, जर हा जेलमध्ये गेला तर मग मी कोणाकडे बघायचं. पण भुवनेश्वरी तिचं ऐकत नाही आणि त्यामुळे ती नीलमकडे जात म्हणते की पोरी तू तरी तक्रार मागे घे, माझा तरी विचार कर, नको याला जेलमध्ये टाकू. मात्र नीलम खाली मान घालून फक्त रडत असते. आणि मग त्यानंतर ती बाई पुन्हा भुवनेश्वरीकडे जाऊन गायावाया करते. आणि मग तितक्यात नीलम पुढे येत म्हणते की मला तक्रार दाखल करायची नाही. आणि ते ऐकून तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच धक्का बसतो. अक्षरा म्हणत असते की नीलम अगं हे काय बोलतेस तू, या माणसाला शिक्षा व्हायला हवी. मात्र नीलम म्हणत असते की जर तक्रार दाखल केली तर पोलीस स्टेशनला फेऱ्या माराव्या लागतील, चौकशी होईल आणि या सगळ्यामध्ये याची नाही तर माझी बदनामी होईल. त्यावर भुवनेश्वरी तिला समजावते की तुझी बदनामी कशी होईल ग, उलट तू तक्रार दाखल नाही केली तर तुझी बदनामी होईल. याने गुन्हा केलाय तो सगळ्या जगासमोर यायलाच हवा. पण ती नीलम काही ऐकत नाही. ती म्हणत असते की मॅडम, माझ्या घरच्यांना हे सगळं नाही परवडणार आणि माझं लग्न ठरलं आहे, जर त्या लोकांना ही गोष्ट समजली तर माझं लग्नसुद्धा मोडेल. त्यावर अक्षरा, भुवनेश्वरी, अधिपती तिला समजावत असतात की आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत, आम्ही तुला एकटीला नाही सोडणार, पण या माणसाला शिक्षा व्हायलाच हवी. पण ती नीलम काही ऐकून घ्यायला तयारच नसते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.